ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस। आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे एकदा नक्की भेट द्या। वेळापूर तालुका माझ्या उपोषणाला कारण म्हणजे लय मोठा आहे। 2016 पासून मला पगार नव्हती चालू आणि महत्त्वाचं म्हणजे मला सप्टेंबर 2025 ते सूट मार्गदर्शन त्या दिवशी सदर बदल CP ऑफिसला नोंदवायला जाते या माझी कंप्लेंट माझ्यावरच कामात अडथळा आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। हे 2 मागण्या आणि जे माझं आहे ते ठेवलेलं आहे, ठेवलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये 2026ला देणार होतं ते त्यांनी निघू दिलेले नाही, त्यांची कागदपत्र माझ्यावर गुन्हा शासकीय कामात अडथळा आणखी म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल आहे। ती खोटा गुन्हा आहे तो रद्द करा म्हणून मी त्यासाठी आज उपोषणाला बसलेली आणि मागणी करत आहे सचिन नागनाथ जगताप। हे एकदाच नाही, हे 3दा 3दा आहे। माझी आई समोर सुद्धा तुम्हाला बोललेलं आहे, मला 12:30ला घरी ये म्हणतो। माझं काम नसताना मला बोलवलं, माझी कामं थांबवली जातात। ते माझं बिल 10 वर्षाचं माझं निघालेलं नाही, त्याच्यामुळे माझी शैक्षणिक अर्हता भरपूर आहे, BEd आहे। ती माझी शैक्षणिक अर्हता पौष्टिक झाली, ती पण माझा घटस्फोट झालेला आहे। 20% मला दाखवा म्हणजे ते पण मला देत नाही। आरक्षणामध्ये मागासवर्गीय आदिवासी बाकी समाजाचे असल्यामुळे ते पण ते मला आरक्षण देत नाही। मला कुठल्याच गोष्टीचा मला लाभ दिला जात नाही। मी बेकायदेशीर आहे म्हणून मला सांगितलं जातं या तुम्हाला काढून टाकणार आहे असे धमके देत लेखी पुरावे दिलेले आहेत माझ्यापाशी 10 तारखेला। तुम्हाला मी काढून टाकण्याचा आदेश करायला लावणार आहे, वरती पाठवण्याची तक्रार करणार आहे असं सचिन नागनाथ जगतापने मला लेखी दिलेले 10 तारखेला 10/6/2016ला। तुम्हाला नोकरीवरून कमी करण्यात येणार आहे, करून टाकण्यात येणार आहे असं मला दिलेलं आहे। त्याच्यामुळे मी अमर उपोषण अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि मला लेखी दिलेले आहे तुम्हाला काढून टाकण्यात। माझी जी मागणी पहिली आहे माझा गुन्हा दाखल करून घ्यावा, माझ्यावरचा खोटा गुन्हा आहे तो रद्द करावा, माझी थकील आहे तो त्वरित माझ्या लगेच अकाउंटला जमा व्हावा। आज माझा 4था दिवस आहे। ह्याच सगळ्या मागण्या आहेत पण अजून एक पण नाही बघ तोंडी सांगतात सगळे आणि मागण्यामध्ये व्यवस्थित लिहून काहीच आणत नाही, तर काही ना काही त्यात चुकाच करून आणतात, काहीच व्यवस्थित नाही। जोपर्यंत तुमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही। आता इथले डॉक्टर येऊन गेले, चेक करून गेले, शुगर कमी आहे, कमी झालेलं आहे आणि काय 3 तास दवाखान्यात हलवा म्हणून सांगितलं। तुमचं काय अपेक्षा? मी लिहिली तरी माझे आई वडील आहेत, मी एक लेखी अर्ज लिहून चाललेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री अशोक विखे, तसंच हायकोर्ट मुंबई, सर्वोच्च न्यायालय दिल्ली, अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्याविषयी प्रती लिहिलेला आहे आणि विषय आहे त्या विषयामध्ये गुन्हा नोंद करून मला काय मिळले, मला काय कमी जास्त झालं तर यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तसंच त्यांनी तर मला ढकलून दिलेलं आहे। सचिन जगतापची बाजू घेऊन मला ढकलून दिलेलं आहे, त्यांची बाजू घेऊन मला आणि हा जा व्हिडिओ आहे व्हायरल आहे, युट्यूबला पण आहे, ढकलून दिलेला आहे। त्यांनी मला संरक्षण देण्याऐवजी माझी कंप्लेंट नोंदवून घेण्याऐवजी ह्या सगळ्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आधी शासकीय कामात अडथळा आणली म्हणून। त्यांच्यावर एक कारवाई करावी, मला माझ्या जेव्हाच काय झाल्यावर त्यांची शिक्षा करण्यात यावी ह्या 5-6 जणांवरती आणि मी हा अर्ज माझ्या आईपाशी ठेवत आहे, आईवडिलांना, आणि जे काय असेल ते माझ्या आईवडिलांना न्याय मिळवून द्या। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।